दुसरबीड व केशव शिवणी परिसरात झालेल्या पहिल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीच्या कामांना वेग दिला। पावसामुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने शेत शिवारात सर्वत्र कपाशी लागवडीची लगबग सुरू झाली असून बळीराजा नव्या उत्साहाने शेतात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यंदा पावसाच्या आगमनापूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, सरी काढणे, ठिबक सिंचनाची तयारी पूर्ण केली होती। पहिल्या पावसाने हजेरी लावताच कपाशी लागवडीला प्रारंभ झाला। सध्या अनेक शेतांमध्ये ठिबक सिंचनाच्या साहाय्याने कपाशी लागवडीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। कुटुंबातील सदस्यांसह पहिला मजूरही कामात सहभागी झाल्याने शिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। परिसरातील शेतकरी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करत आहेत। या पद्धतीमुळे पिकांच्या मुळाशी थेट पाणी पोहोचत असल्याने पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढीसही मदत होत असल्याचे शेतकरी सांगतात। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे। मागील काही वर्षात अवकाळी पाऊस, नापिकी आणि वाढत उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता। मात्र यंदा पहिल्याच पावसामुळे त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। सध्या कपाशी लागवडीचे कामे वेगाने सुरू असून पुढील काळातही पावसाने साथ दिल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच दुसरबीड केशव शिवणी परिसरातील शिवारात पुन्हा एकदा चैतन्य फुलले असून यंदाचा हंगाम भरघोस ठरण्याची आशा बळीराजाने व्यक्त केली आहे। आता पाण्यानं जसं आता उघडू नये, आता एक दोन तीन बाऱ्या पाणी पडावं चांगला की चांगलं होतं शेतकऱ्याचं, नाही तर मग लागवड फेल होती। आज काय सर की लागवड चालली का? सर की लागवड करणं चालू आहे। किती एकरामध्ये? 2-4 एकरामध्ये। आता हा पाऊस पहिलाच आहे आणि पहिलाच आहे। पहिलाच पाऊस तुम्ही पहिला पाऊस येतो, त्याच्यानं आता दुसरा पाऊस कधी पडतो, आज पडतो का उद्या पडतो